मित्र हो, घरात सतत अडचणी येतात का? काम करताय पण यश मिळत नाही का? आरोग्य, पैसा किंवा नात्यांमध्ये अडथळे जाणवतात का? कधी विचार केलाय का आपले पूर्वज म्हणजेच पितर नाराज तर नाहीत ना? कारण शास्त्रानुसार पितर असंतुष्ट असतील तर कितीही कष्ट केले तरी जीवनात अडथळे येतातच. पौष अमावस्या म्हणजेच 19 डिसेंबर हा असा दुर्मिळ दिवस आहे की या दिवशी केलेला एक छोटासा विधी सुद्धा पितरांना शांती देतो आणि घरात सुख समृद्धी आणतो. आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पौष अमावस्येचे खरे धार्मिक महत्त्व, पिंडदान म्हणजे नेमकं काय, पिंडदान आणि तर्पण योग्य पद्धतीने कसं करायचं आणि या विधीमुळे पितर कसे प्रसन्न होतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी चुकल्यास पूर्ण फल निष्फल होऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि आपण पाहत आहात SP मराठी. आपल्या या लाडक्या चॅनेलवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला तर मित्रांनो, सुरू करूया. मित्र हो, पौष महिना हा भगवान सूर्यनारायणाला समर्पित मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक तिथी पुण्यकारक असते, पण अमावस्या तिथीचे महत्त्व सर्वाधिक आहे. पौष अमावस्येला पितृकार्य अमावस्या असेही म्हटले जाते. या दिवशी केलेले स्नान, दान, तर्पण आणि पिंडदान थेट पितरांपर्यंत पोहोचते अशी धार्मिक मान्यता आहे. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे, ज्यांच्या आयुष्यात वारंवार अडथळे येतात आणि ज्यांना पूर्वजांचे आशीर्वाद मिळत नाहीत असे वाटते, त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. शास्त्र सांगतं की पौष महिना आणि अमावस्या तिथीचा योग अत्यंत दुर्मिळ आणि फळदायी असतो. या दिवशी केलेले छोटेसे पुण्यकर्म सुद्धा अनेक पटीने फळ देतं. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. पिंडदान. पिंड म्हणजे भात, काळे तीळ आणि तुपापासून तयार केलेले गोळे आणि दान म्हणजे अर्पण. पिंडदान हा आपल्या मृत पूर्वजांना अन्न, जल आणि ऊर्जा अर्पण करण्याचा विधी आहे. हिंदू धर्मानुसार पिंडाच्या रूपात दिलेला आहार पितरांच्या सूक्ष्म शरीराला तृप्त करतो आणि त्यांच्या आत्म्याला पुढील प्रवासात मदत करतो. जे पितर कोणत्या तरी बंधनात अडकलेले असतात त्यांना मोक्ष मिळायला विलंब होतो. त्यांना पिंडदान आणि तर्पणामुळे शांती मिळते आणि जेव्हा पितर प्रसन्न होतात ते आपल्या वंशजांना आरोग्य, पैसा, संतती आणि सुखी जीवनाचे आशीर्वाद देतात. मित्र हो, पिंडदान करण्याची सोपी आणि योग्य पद्धत आता जाणून घेऊ. हा विधी अत्यंत श्रद्धेने करावा. महागडे विधी आवश्यक नाहीत. भावना आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. वेळ. स्थानिक पंचांगानुसार योग्य काळ पाहून पिंडदान करावा. साधारणतः दुपारी 12 ते 3 दरम्यान हा काळ योग्य मानला जातो. स्थान. शक्य असल्यास पवित्र नदीच्या किनारी, ते शक्य नसेल तर घरातील स्वच्छ आणि पवित्र जागी दक्षिण दिशेला तोंड करून विधी करू शकता. साहित्य. शिजलेला पांढरा भात, काळे तीळ, तूप, कुश, तुळशीपत्र, गंगाजल. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. जमिनीवर किंवा पितलेच्या पात्रात कुश पसरवा. हात जोडून आपल्या सर्व ज्ञात अज्ञात पितरांना विधीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करावे. भात, काळे तीळ आणि तूप मिसळून 3 किंवा 5 पिंड तयार करा. पिंड तयार करताना मनात फक्त आपल्या पितरांचे स्मरण ठेवा आणि ते पिंड पितरांना अर्पण करा. पिंड अर्पण केल्यानंतर कुश आणि तिळाच्या मदतीने तिल तर्पण करावे. यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम पितृदेवताभ्यो नमः म्हणत अंजुलीतून पाणी, तीळ आणि दूध यांचे मिश्रण हळूहळू खाली सोडावे. विधी पूर्ण झाल्यावर पिंड आणि तर्पण केलेला पदार्थ पक्षी, कावळा किंवा गायीला खाऊ घालावा. त्यानंतर एका गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला भोजन द्यावे. पिंडदानासोबतच पौष अमावस्येच्या दिवशी काही अन्य कार्य करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे पितरांना शांती मिळते आणि घरात सुख समृद्धी येते. पवित्र स्नान आणि सूर्यपूजा. पहाटे स्नान करून सूर्यनारायणाला अर्घ्य द्या. गायत्री मंत्राचा जप करा. या दिवशी काळे तीळ, गूळ, तांदूळ, थंडीमुळे ब्लँकेट किंवा गरम कपडे दान करा. काळ्या रंगाचे वस्त्र किंवा चपला दान करणे पितृदोषासाठी प्रभावी मानले जाते. पिंपळाच्या झाडाला पाणी, दूध अर्पण करा. सायंकाळी दिवा लावा. हनुमान चालिसेचा पाठ करा. नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते. मित्र हो, आता आपण पाहू पितरांना शांती मिळाल्यानंतर काय फळ मिळते. शास्त्रानुसार पिंडदान आणि तर्पण हे 3 पिढ्यांपर्यंतचे ऋण फेडते. पितर तृप्त झाले की घरात सुख समृद्धी येते, अडथळे दूर होतात, आरोग्य सुधारते, पितृदोषाचे अशुभ परिणाम कमी होतात. आपण आज जे काही आहोत ते आपल्या पूर्वजांच्या पुण्यामुळेच. ते बोलू शकत नाहीत पण आशीर्वाद नक्की देऊ शकतात. मित्र हो, पौष अमावस्या 19 डिसेंबर हा दिवस पुन्हा येईलच याची खात्री नाही. आज नाही केलं तर पुढच्या वर्षी ही संधी मिळेलच असं नाही. एक छोटासा विधी, एक गरजू व्यक्तीला दिलेलं अन्न आणि मनापासून केलेली प्रार्थना सुद्धा पितरांना शांती देऊ शकते.
या पौष अमावस्येला आपल्या पूर्वजांना आठवा, त्यांचं ऋण फेडा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखी करा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, SV मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवा. पुढील भागात आपण आणखी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू. तोपर्यंत शुभम भवंतु. धन्यवाद.